नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। फ्रेंड्स, मी आज बनवणार आहे गव्हाच्या पिठाचे मोदक। खूपच सुंदर अशा पद्धतीने बनवून तयार होतात आणि झटपट अशा पद्धतीने बनतात देखील आणि टेस्टी देखील लागतात। तर आपण तांदळाच्या पिठाचे तर मोदक करतोच, पण आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून। अगदी सुंदर अशा पद्धतीने तयार झालेले आहेत आणि टेस्टी देखील झालेले आहेत। अगदी साधी सिंपल रेसिपी आहे, झटपट होणारी आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल अशा पद्धतीने मी रेसिपी बनवलेली आहे आणि मी अशा पद्धतीनेच बनवते। तर रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात। एका कढईमध्ये आपण तूप घेतलेला आहे, 1-2 चमचे तूप ॲड केलेला आहे। त्यामध्येच आपण रवा ॲड केलेला आहे। नंतर आपण तुपामध्ये रवा चांगला ब्राऊन कलर येऊपर्यंत आपण तो भाजून घ्यायचा आहे। रवा चांगला भाजून झाला की त्यामध्ये आपण बारीक केलेले खोबरं जे आहे, ओलं नारळ, तो आपण त्यामध्ये ॲड करायचा आहे। मी नारळचे खाप करून ते बारीक करून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये। तर हे सर्व खोबरं ॲड करून झाल्यानंतर परत एकदा आपण ते मिक्स करून घेतलेलं आहे, एकत्र करून घेतलेलं आहे। नंतर आपण त्यामध्ये 1 वाटी गूळ ॲड करायचे आहे। तर तुमच्याकडे नारळ जर कमी पडत असेल तर तुम्ही त्यामध्ये रवा घालू शकता, ऑप्शनल रवा आहे, पण रवा घालून देखील खूप सुंदर अशा पद्धतीने मोदकाचे सारण तयार होते आणि खूप सुंदर आपलं मोदकाचं सारण तयार झालेलं आहे। तुम्ही यामध्ये चिमूटभर मीठ देखील ॲड करू शकता। तर सुंदर अशा पद्धतीने आपलं सारण दिसत आहे। अगदी साध्या सिंपल पद्धतीने आपण झटपट अशा पद्धतीने सारण बनवून तयार केलेलं आहे। तर नंतर आपण चपातीचे पीठ ज्या पद्धतीने मळतो त्या पद्धतीनेच गव्हाचे पीठ आपण मळून घेतलेले आहे, पण जास्त पातळ न करता ते मीडियम अशा पद्धतीने आपण घट्ट मळलेलं आहे। पीठ मळून झाल्यानंतर आपण त्याचे गोळे बनवून घेतलेले आहेत एकसारखे। नंतर आपण हे सर्व गोळे एकसारखे लाटून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने त्या दिसतील। नंतर आपण त्यामध्ये सारण ॲड करायचं आहे। तर 1-1 चमचा आपण त्यामध्ये सारण ॲड करायचं आहे। तर सुंदर अशा पद्धतीने सारण आपलं दिसत आहे आणि सारण तुम्हाला हवे त्या प्रमाणात तुम्ही ॲड करू शकता। तर आपण 1-1 चमचा सारण ॲड केल्यानंतर अशा पद्धतीने मोदक तयार करून घ्यायचा आहे। त्याला फोल्ड करून घ्यायचे आहे, एक त्याची कळी बनवून घ्यायची आहे आणि वरच्या बाजूला प्रेस करून अशा पद्धतीने आपण राहिलेला जो पिठाचा भाग आहे तो काढून घेतलेला आहे आणि सुंदर अशा पद्धतीने मोदक तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीनेच आपण एक करून मोदक तयार करून घ्यायचे आहे। तर सुंदर अशा पद्धतीने आपण मोदक एक करून तयार करून घेतलेले आहेत। तर हे सर्व मोदक आपण एका चाळणीमध्ये ठेवून द्यायचे आहेत। तर आपण गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे, त्या पातेल्यावरती तेल लावलेली चाळण ॲड करायची आहे। त्या चाळणीवरती आपण एक करून मोदक अशा पद्धतीने ठेवायचे आहे, जेणेकरून जे मोदक आहेत ते त्याला चिकटले जाणार नाहीत चाळणीला। तर अशा पद्धतीने आपण चाळण भरून घेतलेली आहे आणि गॅस देखील आपला मीडियम आचेवर आहे। तर यावरती आपण झाकण लावून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण झाकण लावून घेतलेले आहे। एक 10 मिनिटांमध्ये आपले मोदक जे आहे ते चांगले स्टीम होतील, शिजले जातील आणि वाफवून घ्यायचे आहेत थोडेफार, मस्तपैकी ते शिजले जातील। पीठ जे आहे ते चांगल्या प्रकारे शिजल्यावरच आपल्याला मोदक जे आहेत ते सुंदर आणि सुरेख अशा पद्धतीने त्याची टेस्ट येईल, चव लागेल। तर खूप छान देखील कलर आलेला आहे, बघू शकता, आणि मस्तपैकी ते शिजून तयार झालेले आहेत, वाफवून तयार झालेले आहेत आणि सुंदर असा कलर देखील आलेले आहेत। हे सर्व मोदक आपण गरम गरम खाल्ले तर खूपच छान आणि खूपच टेस्टी लागतात। तर हे मोदक आहेत ते तयार झालेले आहेत। गव्हाच्या पिठापासून आपण हे मोदक बनवलेले आहेत। ज्या पद्धतीने आपण तांदळाचे पीठ तयार करतो त्या पद्धतीने नाही, तर आपण अगदी साध्या सिंपल पद्धतीने झटपट अशा पद्धतीने आपण हे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवलेले आहेत। सुंदर अशा पद्धतीने तयार झालेले आहेत। रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि ही गव्हाच्या पिठाच्या मोदकांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल माझ्या पद्धतीने बनवलेली, तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपी सोबत। बाय।